आपल्या वाडीचं आता 2 ग्रुप झालेलं, एक उगवत आणि एक मावळत. तर माझा विषय असो आहे की आता आपण सर्वांनी एकत्र यायचा. बोला तुमचं काय म्हणणं आहे? नाही ना या आपल्यास काय पटायचं नाही. अरे तुम्ही आमच्या आज्या पंजापासून वादी दुश्मन हो आणि तुमच्यासोबत आम्ही एकत्र यायचा. छे. ह्या बघ यमकी, ह्या उगवतीवाल्यांसोबत आपलं पूर्वीपारचं जुनं वाद आहे. त्याच्यामुळे यांच्यासोबत आपला उठणं बसणं पण येत नाही. माझा खापर पंचाचा तवयाने डोसका फोडला नव्हता, माहितीये ना तुला? तेव्हा आमची जागा आपल्याला होती. तेव्हा एका कार्यक्रमात आजीसोबत भानगडा गेला नाही. नेमकी हे लोक काही धड नाही आहेत, तेव्हा यांच्यामुळेच भांडणं झाली होती. अरे तुम्हीच लोक धडाची नाही आहो आणि तुमच्यामुळेच भांडणं झाली होती ही सगळी. गप्राव सगळ्यांनी. तुम्हाला मी इथं काय भांडायला बोलवलोय? आता माझी एक सांगा, ही जी पूर्वीच्या लोकांची आपली भांडणं झाली वाडीत, उगवत मावळत असं 2 गट पडलत ना, याचं कारण तुम्हाला कोणा माहिती आहे काय? नाही. तूच नाही. आणि तूच नाही. आणि तूच तरी माहिती आहे काय? नाही. मग ज्या गोष्टीमुळे आपली वाडी फुटली, उगवत आणि मावळत असं 2 ग्रुप झालं, तीच गोष्ट जर तुम्हाला कोणा माहिती नाही तर आजची पिढी आपण भांडतोय कशा रे? आता बोला ना सर्वांनी, आता गप का राहिलं? अरे जुन्या लोकांचं वाद उकरून भांडणाशिवाय तुम्हाला समाधान मिळणार आहे काय? अरे इंग्रजांनी ह्याच्यामुळेच आपल्यावर राज्य केलं आणि आता आपण तसंच हो. यमकी अरे तुझं म्हणणं पट्टय रे माझ. अरे या जुन्या लोकांचं वाद ना आपण खवनत राहिलेलो ना, तर या पिढ्यानपिढ्या असाच चालू राहील. आणि जी गोष्ट आपल्यास माहितच नाही त्याच्यावर ना आपली भांडणं तरी कशा? अरे आता पण करायचं तरी काय, आणि बाकीच्यांना तरी समजावणार कोण? आणि माझ वाटत नाही चाकरमध्ये तयार होतील असं. मग मी सांगतो ना तसा करा. चालेल बोल. आपण उगवत आणि मावळत जेवढं पण वाडीतलं पोर हव त्या सर्वांनी मे महिन्यात वाडीची पूजा ठेवायची आणि आपला नामान बसवायचा. आता फक्त आपण कागदोपत्री उगवत आणि मावलत नाव लावायचा. बाकी सगळं कार्यक्रम आपण आता एकत्र करायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या सुरुवातीस सगळ्यांचा विरोध होय आणि एका दिवसात काय होण्यातला नाही, पण एक दिवस नक्की होणार. यमकी तू म्हणशील तसं. मग आता मी माझी नामानाची वही देतो, त्याचं सर्वांनी फोटो मारा आणि उद्यापासून रेसलीस यावा.